तर प्रशांत कोरटकरच्या रोल्स रॉयस कारचं गूढ हे आता अखेर उकललेलं आहे। कोरटकर चालवत असलेली गाडी पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंची आहे। तुषार कलाटेंच्या मुळशीतील फार्म हाऊसमध्ये आलिशान रोल्स रॉयस उभी आहे। प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडिओही समोर आलाय। ही रोल्स रॉयस कार महेश मुतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर असल्याचं कळतंय। दरम्यान रोल्स रॉयस कार व्हाईटमध्ये पूर्ण पैसे देऊन विकत घेतल्याचा बिल्डर तुषार कलाटेंनी दावा केला। कोरटकर मित्रासोबत आला होता, त्यामुळे फोटो काढू दिला असं कलाटे म्हणाले। तर या कारचं गूढ नेमकं काय होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। महेश मुतेवारला गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणी 2015 साली अटक झालेली आहे। मोतेवारच्या हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव होणं हे अपेक्षित होतं, तर लिलावाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनीच मालमत्ता लुबाडल्याचा आरोप त्यानंतर करण्यात आलाय। 8 कोटींच्या आलिशान रोल्स रॉयसचा ताब्यात घेऊनही लिलाव झालेला नव्हता। कोरटकरचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध आणि नोटीस मागे घ्यायला लावली अशी आता चर्चा सुरू आहे। गाडीवर कर्ज असल्याचं दाखल बँकेकडून लिलाव घडवून आणला। अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंधातून तुषार कलाटेंनी गाडी 2 कोटींना खरेदी केली। कोरटकरनं पुण्यात रेंज हिल्स भागात रोल्स रॉयस चालवली, व्हिडिओही शूट केला। कोरटकर फरार, मात्र रोल्स रॉयसचं बिंग फुटलं। सीआयडी अधिकाऱ्यांकडून कार सापडत नसल्याचा दावा करण्यात आला। गाडीच्या तपासासाठी सीआयडीचं कोल्हापूर पोलिसांना पत्रही लिहिण्यात आलं। कोरटकरनं माहिती देण्यास नकार दिला। सीआयडी अधिकाऱ्यांनी हा दावा केला। साधारणतः तो व्हिडिओ 3-4 महिन्यापूर्वीचा आहे। गाडी आपल्याच मालकीची आहे। ती आपण BMW फायनान्स कडनं 2017ला गाडी घेतलेली आहे। त्याच्यानंतर 2018ला त्याची सीआयडीची इन्क्वायरी पण झाली होती। सीआयडीची इन्क्वायरी त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेले आहे। कोरटकरनी फक्त एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथे आला होता आणि चक्कर मला द्या, मला मी फोटो काढू का, पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं काढ, काय आम्हाला अडचण नाही। आणि ते 3-4 महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे। तर प्रशांत कोरटकर ज्या धीरज चौधरीच्या गाडीतून राज्याबाहेर फरार झाला होता, ती गाडी कोल्हापूर पोलिसांनी आता जप्त केली। अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्यानंतर कोरटकरनं राज्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता। सुरुवातीला तो चंद्रपूरमध्ये मित्राच्या कारचा वापर करत होता। ती कार धीरज चौधरीची असल्याचा संशय व्यक्त केला जात होता। त्यानंतर आता धीरज चौधरीचा एक व्हिडिओ समोर आलाय। आपण कोरटकरला ओळखत नाही, प्रशिक पडवेकर मित्र असून प्रशिकनं गाडी मागितल्यानं आपण दिल्याचा खुलासा धीरज चौधरीने केला। प्रशांत कोरटकर को मैं पहचानता नहीं हूँ। मेरा दोस्त प्रसिक पडवेकर है। वो चंद्रपुर में आने के बाद बोला है मुझे कि मेरी गाड़ी ख़राब हो गई है, तो भैया मुझे आपकी गाड़ी मिल सकती है क्या। तो मैंने कैजुअली उनको अपनी गाड़ी दे दिया हूँ। दूसरी बात ये आ रही है कि चंद्रपुर में मैंने प्रशांत कोरटकर को रूम बुक करके दिया हूँ, तो मैंने इस तरह से किसी भी तरह का काम नहीं किया हूँ। प्रशांत कोरटकर को मैंने रूम बुक नहीं किया। दूसरे दिन जब मुझे प्रशिक पडवेकर का फ़ोन आया कि भैया मैं सिद्धार्थ में रुका हुआ, आप मिलने आ सकते क्या, तो मैं उन्हें कैजुअली मिलने गया। मुझे इस प्रकरण के बारे में किसी भी तरह की जानकारी नहीं थी।